कोयना धरणग्रस्त कुटुंबाला 63 वर्षांनी हायकोर्टात न्याय, पुनर्वसनासाठी पर्यायी जागा देण्याचे राज्य सरकारला निर्देश। कोयना धरण प्रकल्प होऊन कित्येक वर्ष उलटल्यानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या साताऱ्यातील धरणग्रस्त कुटुंबाला अखेर उच्च न्यायालयाने दिलासा दिला। धरणग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा द्या असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्नावर गेले 63 वर्षे कायदेशीर लढा देणाऱ्या कुटुंबाला अखेर उच्च न्यायालयाच्या पायरीवर न्याय मिळाला आहे। कोयना प्रकल्पग्रस्त वामन गणपतराव कदम यांच्या कुटुंबियांनी योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते। या धरणग्रस्त कुटुंबाला पनवेल परिसरामध्ये 1.6 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले होते। मात्र नोव्हेंबर 2017 मध्ये कोणतेही ठोस कारण न देता त्या जमिनीचे वाटप अचानक रद्द करण्यात आले। याचिकाकर्त्या कुटुंबियांनी या वस्तुस्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। याची गंभीर दखल न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने घेतली। धरणग्रस्त वामन कदम यांच्या 2 मुले आणि 2 मुलींना पुढील 6 महिन्यांच्या आत कायमस्वरूपी राहण्यासाठी पर्यायी जागा देण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले। कोयना धरणग्रस्तांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या कॅम्पमध्ये सध्या हे कुटुंबीय राहत आहे। न्यायालयाने त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस भूमिका घेत राज्य सरकारला आदेश दिल्यामुळे कदम कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान न्यायालयाने सुनावणीवेळी महसूल विभागाच्या सचिवांना न्यायालयीन आदेशाचे कठोर पालन करण्याची सक्त ताकीद दिली आहे। आम्ही दिलेल्या आदेशाचे दिलेल्या मुदतीमध्ये पालन करा। आमच्या आदेशाचे पालन करण्यात सरकार अपयशी ठरले तर आम्ही थेट तुम्हाला जबाबदार धरू, असा इशारा न्यायालयाने महसूल विभागाच्या सचिवांना दिला आहे। याच वेळी आपल्या आदेशाचे पालन केल्याचे अहवाल हे 30 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे निर्देश महसूल सचिवांना दिले आहेत। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।